आज आपण आळूवडी करूया. तर बघा, ही आळूवडीची जी वेगळी पानं मिळतात ना, वेगळी म्हणजे काय तर आकाराने मोठी अशी मी 6 पानं घेतलेली आहेत. आता आळूवडी करायची एकदम वेगळी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सगळ्या पारंपरिक पद्धतीला आपण फटा देऊयात. तर आता बघा, ही छोटी पानं असतात, तर ही आपण भाजीला वापरायची. आणि तुम्हाला सांगते की जेव्हा आपण आळू घेतो ना बाजारातून, त्यावेळेला हा देठ जेवढा काळा असेल ना तेवढं बघून घ्यायचं. म्हणजे मग आळू अजिबात खाजरा नसतो. आणि अगदीच बघायचं असेल ना तर आळूचं पान हातावरती घेऊन असं चुरून बघायचं. जर का हाताला खाजलं नाही ना तर तो समजायचं बिना खाजेरा आणि वडीचा तो आळू आहे. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं एक कढई तापत ठेवली. तापलेल्या कढईमध्ये जेवढं आपली आळूची पानं आहेत ना तेवढे चमचे म्हणजे पळी आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता इथं 6 पानं आहेत, तर 6 पळ्या बेसन पीठ घेते मी. आता ही पळी मध्यम आकाराची आहे, म्हणजे ज्याने आपण आमटी वाढतो ना ती. साधारण अंदाजेच घ्यायचं. आणि हे बेसन पीठ छान मस्त असं आपण भाजून घेणार आहे. लक्षात ठेवा, भाजताना याच्यामध्ये काहीही घालायचं नाही, फक्त आपल्याला हे कोरडं भाजून घ्यायचं आहे. आता हे असं का करायचं तर आपली बेसन घालून केलेली आळूवडी जी आहे ना ती अगदी मस्त कुरकुरीत आणि 8 दिवस टिकणारी होते. आणि आपण याला अजिबात तळणार नाही आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साधारण 1 मिनिटभर आपलं हे बेसन पीठ भाजून झालं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि हे पूर्ण थंड करत ठेवूया. आता ही आळूची पानं जी आहेत ना ती आपण स्वच्छ अशी पुसून घेऊयात. धुवून तर अगदी मोकळ्या पाण्याखाली 2 ते 3 वेळा घेतलेली आहेत. तर आता फक्त एकदा पुसूया. तर आता हे जे पान आहे ना त्याचा हा मोठा जो देठ असतो ना तो अगदी थोडासा आपण काढून घेऊयात. म्हणजे काय होतं तर ज्या नवीन पहिल्यांदा आळूवडी करणार आहेत किंवा आळूवडी जमत नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे. का माहिती आहे का तर हा देठ जर काढला नाही, व्यवस्थित निघाला नाही तर मात्र आळूवडीचा रोल सुटतो आणि हे पान जे आहे ना ते फाटतं. म्हणून मग हा देठ मात्र आपण काढून घेऊया. ही गाठ जी असते ना ती अगदी हलकीशी काढून घ्यायची. तर असंच सगळ्या पानांचं काढून घ्यायचं. तर आता सगळ्या पानाचे व्यवस्थित इथं जी गाठ असते ना ती काढून झालेली आहे. तर आता आपण मोठ्या पानापासून सुरुवात करूया. आणि जे सगळ्यात मोठं पान आहे ना ते व्यवस्थित कट्ट्यावरतीच पसरून घ्यायचं आणि एक लाटणं ह्याच्यावरती फिरवायचं. म्हणजे ही गाठ दबते. या शिराच्या बाहेर आल्यात, या शिरा आतमध्ये दाबल्या जातात आणि मग आपला आळूचा रोल अजिबात फुटत नाही. आता तुमचा जास्ती वेळ घ्यायला नको म्हणून मी तुम्हाला ही पानं कशी सपाट झाली आहेत ना हे दाखवते बरं का. म्हणजे एकदा फक्त लाटणं फिरवलं की हा देठ आतमध्ये जातो. आता हे सांगायचं कारण काय तर ज्या माझ्या मैत्रिणी नवीन स्वयंपाक शिकत आहेत किंवा माझ्या अशा काही मैत्रिणी आहेत की त्या नवीन सासू झाल्यात आणि सुनेला त्यांना शिकवायचं आहे, तर त्यांना हा व्हिडिओ पटकन आपल्या सुनेला, नवीन लग्न झालेल्या मुलीला किंवा एखाद्या मैत्रिणीला शेअर करतात. म्हणून या सगळ्या डीपमध्ये व्यवस्थित अशा टिप्स सांगते. तर आता हे पान जे आहे ना ती पानं आपण बाजूला ठेवूया. आणि त्यानंतर एक बाऊल घ्यायचा. आता तुम्हाला जर का आलं लसूण पेस्ट आवडत असेल ना तर ती मात्र म्हणजे हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट आवडत असेल तर ती मात्र आधी तयार ठेवा. तर आता हे भाजून घेतलेलं जे बेसन आहे ना त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालून घ्या. त्यानंतर चिमूटभर हळद घालायची, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ही तांदळाची पिठी.
एवढं घालून घेऊन छान असं हे हलवून घेऊया. आता जर का तुम्हाला मगाशी मी म्हटलं ना त्याप्रमाणे तुम्हाला आलं लसणाची पेस्ट घालायची असेल ना तर ती या स्टेपला घालून घ्यायची. आता इथं मी 1 चमचा चिंचेचा कोळ घालून घेतला. तर हा चिंचेचा कोळ न विसरता तुम्ही आळूवडीला घाला. कारण काय होतं तर क्वचित वेळेला एखादा आळू खाजरा असतो, तर तो आळू जास्त खाजरा होऊ नये म्हणून चिंचेचा कोळ आवश्यक असतो. तर थोडीशी आंबटसर चव येऊ नये म्हणून चिंच आणि गुळाचा कोळ जो असतो ना तो घालायचा. मिश्रण छान एकसारखं हलवून घ्यायचं आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण आपण तयार करून घेऊया. खूप पातळ नाही आणि फार घट्ट नाही, असं एकसारखं हलवून तयार करून घ्यायचं. तर आता ज्या चाळणीमध्ये आपण हे वाफवणार आहोत ना ती चाळणी घ्यायची आणि त्याच्यावरती एक असं फडकं अंथरून घ्यायचं चाळणीमध्ये घालत आणि आता आपण वडी करायला सुरू करूया. आता बऱ्याच वेळा काय होतं तर वडी करताना जे नवीन आहेत ना त्यांचा गोंधळ होतो. तो कशासाठी माहिती आहे का? तर हे पानावर पान कसं ठेवायचं आणि रोल सुटू नये म्हणून काय करायचं. तर आपण काय करणार आहोत माहिती आहे का? साधारण अंदाजानं त्या मापाची पानं एकावर एक ठेवून घ्यायची आणि नंतर हे पीठ जे आहे ना ते सगळं कडेपर्यंत लावून घ्यायचं. आता पानं ठेवताना बरेच वेळा उलट सुलट ठेवली जातात, म्हणजे एक उलट आणि एक सुलट. तर तसं न करता रोल सुटू नये म्हणून एक टिप सांगते. तर आता आधी आपण अगदी कडेपर्यंत या पानाला पीठ लावून घेऊयात. अगदी दाटसर लावायचं नाही आणि अगदी घट्ट ठेवायचं नाही. थोडंसं पातळ असं पीठ सगळीकडं लावायचं. तर जिथं जास्त वाटेल ना तिथं असं हाताने पसरायचं. आता हे माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप उपयोगी आहे, हो ना? सांगा बरं कमेंटमध्ये कोण कोण हा व्हिडिओ आपल्या नवशिक्या मैत्रिणींना सुनांना शेअर करणार. तर आता बघा त्याच्या पाठोपाठ दुसरं पान घेतलं तर ते पानसुद्धा असंच एकावर एक ठेवायचं. आणि छान असं लावून घ्यायचं. आता तुम्हाला जेवढे म्हणजे वडीला लेअर हवेत ना तेवढी पानं एकमेकावरती ठेवायची असतात. पण फार पण जाडसर झाला तर तो आतमध्ये वाफवला जात नाही, म्हणून फार जाड करायचं नाही. तर फक्त एकावर एक अशी मी 3 पानं ठेवून घेतली. उलट सुलट पान ठेवायची काहीच गरज नाही, कारण मग काय होतं तर ही गाठ जी आहे ना ती तिकडे येते आणि रोल फाटायची शक्यता जास्त असते. आता पीठ किती पातळसर झालं बघायचं का? असं हातावरती घेतलं आणि अलगद पसरलं तरी पसरलं जातं. आता बघा मस्त कोपऱ्यापर्यंत सगळीकडं पीठ लावलं गेलं. तर आता या पानाची घडी कशी घालायची ना ते बघूयात. हे पान जे आहे ना ते थोडंसं खालच्या बाजूनी फोल्ड करायचं. याला अगदी थोडंसं पीठ पसरून घ्यायचं आणि नंतर ही बाजू इकडे आणि ही बाजू इकडे आणि असा हा आपण याचा रोल तयार करून घेऊया. आता बघा हे जे पीठ आहे ना ते इथं छान असं चिकटतं आणि हा रोल अजिबात सुटत नाही. ह्या बाजूने वाटलं तर थोडंसं बाहेर आलेलं पान आत घालून घ्यायचं. हे बघा किती छान मस्त रोल तयार झाला की नाही. काहीही वेगळं करायची गरज नाही आहे, त्याच पद्धतीने आपण हे करतोय. तर आता हा रोल चाळणीमध्ये ठेवूया आणि पुढचा करायला घेऊया. आता ही पुढची पानं पण पीठ लावून झालेली आहेत. तर तुम्हाला जर का अगदी नाजूक वडी हवी असेल ना तर हा रोल मोठा व्हावा म्हणून आहे असाच फिरवायचा. म्हणजे 2 प्रकारे मी तुम्हाला रोल करायची
पद्धत दाखवलेली आहे. आणि हा फक्त आपण इथं हे जे पीठ आहे ना त्या पिठानेच चिटकवून घ्यायचा, म्हणजे हा रोल अजिबात सुटणार नाही. तर असाही रोल तयार होतो आणि असाही हा रोल तयार झाला. आता बघा इकडं पाणी उकळवत ठेवलं होतं, छान पाण्याला उकळी आले. त्याच्यावरती ही चाळणी ठेवून देऊयात आणि झाकण घालूया घट्ट. आता मध्यम आचेवरती याची 10 मिनिटं वाफ काढून घेऊया. हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत. मस्त अशी वाफ आली. हे असं एखादं पांढरं फडकं घातलं की नाही, किंवा प्लॅस्टिकची पिशवी काहीही घाला, पण त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, हे अजिबात चाळणीला चिकटणार नाही. तर किती छान मस्त असा रोल तयार झाला बघा. आता हा काढून घेऊया. तर हा असा तयार झालेला जो रोल आहे ना तो तुम्ही फ्रीजमध्ये कितीही दिवस ठेवू शकता बरं का. म्हणजे तुम्हाला 2 दिवसांनी जरी आळूवडी करायची असेल तरी तयार झालेला रोल तुम्ही असा फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे आयत्या वेळी तुमची गडबड होणार नाही. तर आता हव्या त्या आकाराच्या याच्या वड्या कापून घेऊयात. आता तुम्ही बघा एक एक वडीला छान मस्त असा लेअर आलाय. आता बघा मला ज्या आकारामध्ये हवी ना त्या आकारामध्ये मी छान अशी ही वडी करून घेतली. आता ही पूर्ण थंड होऊन द्यायची आणि नंतर अगदी थोड्या तेलामध्ये तयार करूया. आता एक कढई तापत ठेवलेली आहे, मंद गॅसवरती तापवून घेतली. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि लगेचच आपण त्यामध्ये घालूया मोठे 2 चमचे पांढरे तीळ. आता ही तयार झालेली जी वडी आहे ना ती वडी यामध्ये घालूया आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत अशी वडी तयार करूया. याची चव अगदी विकतच्यासारखी येते. रंग तर तुम्ही बघूच शकता. आता इथं तुम्ही जर का लोखंडाची कढई वापरली ना तर त्यामध्ये याचा खमंगपणा आणि चव एकदम छान अशी येते बरं का. अगदी बिन तळता कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी ही आळूवडी कशी वाटली तुम्हाला? आवडली ना? आवडली असेल तर जाता जाता एक लाईक मात्र करायला विसरू नका. हे बघा न तळता मस्त अशी आपली ही आळूवडी तयार झाली.